फिफा तर आता फिफाचा फुल फॉर्म तर ते सगळं सोडून द्या, आता नवीन फुल फॉर्म आलाय फिक्सेड फॉर अर्जेंटिना. कोणी जिंकेल, अर्जेंटिना जिंकेल किंवा स्पेन? प्लेअर ऑफ द मॅच रेफरी. इझी क्लिअर पेनल्टीज होते. हे परत झालं जे 2022 मध्ये जे झालेलं त्याच्यासारखं सेम होतंय परत. पण आता फायनल्समध्ये तर ह्यांची स्टार्टिंग लाईनअप क्रेझी आहे अर्जेंटिनाची. स्ट्रायकर रेफरी आहे, दुसऱ्या स्ट्रायकर इन्फांटिनो आहे फिफाचा प्रेसिडेंट, आणि तिसऱ्यावर VAR आहे. रडलेलो मी ऍक्च्युली रडलेलो ब्राझील वर्सेस नॉर्वे. फुल दिवस रडलोय कारण लास्ट इयर पण तेच झालेलं ब्राझील वर्सेस क्रोएशिया. बघायला गेलं तर स्पेन वर्सेस फिफाच होतं. जेवढे पण मेसीने जे फाउल्स केलेत तेवढे एक पण अवॉर्ड नाही दिलाय, म्हणजे त्यांना तेवढा पण अवॉर्ड नाही दिलाय. अवॉर्ड म्हणजे फाऊल वगैरे. तर तोपर्यंत तुम्ही अल्जेरिया वर्सेस अर्जेंटिनाची पण मॅच बघितली असेल तर मेसीने पाय वाजता मारलेलं आरामात दिसू शकतं. अर्जेंटिनाचे बाबा आहेत ते इन्फांटिनो. फिफा तर बघायला गेलं तर अर्जेंटिनाची करंट टीम आहे मेसी प्रेसिडेंट, फिफाचा प्रेसिडेंट, त्यानंतर सगळे रेफरी आणि VAR. बस एवढ्या टीमची गरज आहे अर्जेंटिना. फुटबॉलचा फीवर सध्या जगभरात गाजतोय, कारण विश्वचषकाची चाहूल पूर्ण जगाला भुरळ पाडते. आणि याच विश्वचषकाचा आता अंतिम सामना होणार आहे. या अंतिम सामन्यामध्ये समोरासमोर असणार आहेत गतविजेती अर्जेंटिना, त्याचबरोबरीने स्पेन देखील. या दोघांमध्ये सर्वात महत्त्वाची चुरस पाहायला मिळणार आहे. आणि या दोन्ही टीमचं तसंच आत्ता सध्या काय घडामोडी सुरू आहे पूर्ण विश्वचषकात, सध्या फुटबॉल जगतामध्ये कोणती घडामोड महत्त्वाची मानली जाते, या सर्वांचं विश्लेषण आपण आज या ठिकाणी करणार आहोत. कारण आपण आता उपस्थित आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी क्रीडाप्रेमी आहेत, बऱ्याच मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी जे फुटबॉल खेळत आहेत किंवा काही जाणकार जी लोक असतील त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत. तर आपण सुरू करूया आणि त्यांना काही प्रश्न विचारूया. चला, तरुणाई आहे, या ठिकाणीच खेळतात, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. सध्या वर्ल्ड कप गाजतोय. वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं आता स्पेन विरुद्ध अर्जेंटिना असं सगळं समीकरण जमलंय. पण तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता आधीपासून? पोर्तुगल. तू? मी फ्रान्स. एम्बापे. हो एम्बापे. तुझं? पोर्तुगल. फ्रान्स. तर मला सांग, काय वाटतं तुम्हाला, आता हे दोन सामने आहेत अर्जेंटिना विरुद्ध स्पेन, यामध्ये कोण जिंकेल, काय कोण बाजी मारेल, काय वाटतं? स्पेन जिंकणार. अर्जेंटिना. स्पेन जिंकेल. 3-1 जिंकेल. ओरियाझाबाल आणि यमाल गोल मारतील. रेफरी जिंकणार. रेफरी मला सांग, रेफरीचं मला समीकरण सांग का असं? अच्छा, लाईक अर्जेंटिना वर्सेस इजिप्त. रेफरीने काय केलं, इजिप्तचे क्लिअर गोल काय फाऊल आहे, नो गोल. हा तर काय स्टील कोणी जिंकेल, अर्जेंटिना जिंकेल किंवा स्पेन? प्लेअर ऑफ द मॅच रेफरी. जेन्युइनली रेफरी होतं. इझी क्लिअर पेनल्टीज होते. हे परत झालं जे 2022 मध्ये जे झालेलं त्याच्यासारखं सेम होतंय परत. पण आता फायनल्समध्ये तर ह्यांची स्टार्टिंग लाईनअप क्रेझी आहे अर्जेंटिनाची. स्ट्रायकर रेफरी आहे, दुसऱ्या स्ट्रायकर इन्फांटिनो आहे फिफाचा प्रेसिडेंट, आणि तिसऱ्यावर VAR आहे. तगडी क्रेझी होणार आहे. पण एक अजून विचारायचं आहे की सध्या याच्यामध्ये गोल्डन बूट जो आहे, गोल्डन बूट साठी चुरस पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय आता टॉप ऑफ द टेबल मेसी आलाय, कारण 4 असिस्ट मुळे तो पुढे आलाय. पण तरी पण आता पाहिलं, उद्या फ्रान्स विरुद्ध इंग्लंडची मॅच आहे 3rd प्लेस साठी. तर याच्यामध्ये जर एम्बापेने स्कोरिंग केलं, जर मिळवलं, पण ते ठीक आहे, पण तुम्हाला काय वाटतं या दोघांपैकी कोण जिंकू शकतं? एम्बापे जिंकेल. जर हॅरी केन आणि एम्बापेने असं निर्णय घेतला की दोन्ही 5-8 गोल मारले एकमेकांशी तर झालं, कारण दोघांपैकी कोणी जिंकणार तर नाहीये वर्ल्ड कप. फ्रान्स जिंकणार फायनल्स. नाही, गोल्डन बूट एम्बापे. बघतोय आपण तरुणाईंचं अजून पुढे पण आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा साधणार आहोत. चला, या ठिकाणी तरुणाईंचा जल्लोष आपण पाहतोय, त्याचबरोबरीने काही मुली आहेत. फुटबॉलचं क्रेज तर वाढतंय, जगभरामध्ये वाढतंय, पण या ठिकाणी पण आपण फुटबॉलचं क्रेज पाहतोय. मला असं विचारायचं आहे की फायनलमध्ये आता अर्जेंटिना विरुद्ध स्पेन असा सामना आहे, तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करताय? अर्जेंटिना. स्पेन. अर्जेंटिना. स्पेन स्पेसिफिक का असं आवडते आधीपासून? कोणता प्लेअर कोणता आवडतो लामिन यामाल. तुला?
अर्जेंटिनाचा नाही माहिती मला मेसी मेसी. सध्या आपण बघतोय ज्या मुलींमध्ये देखील क्रेज आहे. असं वेगवेगळं समीकरण आहे. आणि अभि मी आता विचारणार आहे की सध्या सुरू आहे गोल्डन बूट साठी सगळ्यात मोठी चुरस आहे. का माहित आहे? कारण उद्या एक मॅच आहे स्पेन विरुद्ध इंग्लंड 3rd प्लेस साठी आणि त्यानंतर फायनल तर आहेच. पण याच्यामध्ये कसं आहे दोघांचं मेसी आणि एम्बापे गोल समसमान आहेत. 8-8 गोल आहेत. पण मेसीचं जास्त का पाऊल पुढे मानलं जातं कारण असिस्ट त्याचे 4 आहेत आणि एम्बापेचे 3 आहेत. मग आता काय वाटतं तुम्हाला काय होऊ शकतं आणि कोण गोल्डन बूट कोण जिंकू शकतं? एम्बापे डिक्टेटर डिक्टेटर जिंकणार डिक्टेशन तुला काय वाटतं? मला ऍक्च्युली आता असं वाटायला लागलं की मेसी जिंकणार कारण ऍक्च्युली तुझं म्हणजे मला सांग तुला आवडतं कोण प्लेअर पूर्ण? नेमार जोगा बोनितो. हा मग काय जोगा बनिटो फॉर लाईफ. ऍक्च्युली रडलेलो जेव्हा ब्राझील वर्सेस नॉर्वे फुल दिवस रडलोय कारण लास्ट इयर पण तेच झालेलं ब्राझील वर्सेस क्रोएशिया. आणि काय वाटतं आता मी पाहिलंय कालच मी बघितलंय की नवीन रेफरी दिलाय फायनल साठी नियुक्त केलाय. तर मग काय वाटतं? तर मग त्याने पहिलं असं विश्लेषण होतं की जो पहिला रेफरी होता जेव्हा 2022 पहिली मॅच होती सौदी अरेबियाची आणि अर्जेंटिनाची तेव्हा सौदी अरेबियाने 2-1 हरवलेलं अर्जेंटिनाला. तेव्हा तो रेफरी त्या मॅच साठी होता. पण आता तोच रेफरी फायनल साठी देखील आहे. तुम्हाला काय वाटतं आता चेंज दिसेल की पुन्हा फेवर करेल अर्जेंटिनाला? काय बघायला गेला तर स्पेन वर्सेस फिफाच होत आहे. जेवढे पण मेसीने जे फाउल्स केले तेवढे एक पण अवॉर्ड नाही दिलाय म्हणजे त्यांना तेवढा पण अवॉर्ड नाही दिलाय. आवड म्हणजे हा फाऊल वगैरे तर तोपर्यंत तुम्ही अल्जेरिया वर्सेस अर्जेंटिनाची पण मॅच बघितली असेल तर मेसीने पायावर असं मारलेलं हे बघा. फिफा तर फुल फॉर्म तर ते सोडून द्या. आता नवीन फुल फॉर्म आलाय फिक्सेड फॉर अर्जेंटिना. फिफाचं पूर्ण मिनिंग असं ओके हा बोल तुला काय इजिप्तची जी मॅच होती ती पण कम्प्लिटली रिग्ड होती. म्हणजे काय घडलेलं तू बघितलं असशील पूर्ण सामन्यामध्ये काय घडलं? 2 तास आधी 2 मिनिटं आधीचा फाऊल जेव्हा अपोनंटच्या बॉक्समध्ये होता तो केलेला आणि त्यानंतर गोल मारल्यावर त्यांनी त्याच्याने कॅन्सल केलेला गोल. आणि इव्हन जेव्हा ह्याचे अर्जेंटिनाचे प्लेयर्स येऊन धक्का मारत होते किंवा स्लॅप करत होते मॅनेजमेंटला उगाचे हे रेड कार्ड आणि फाऊल दिलेलं ते पण रिग्ड होतं कम्प्लिटली कारण त्यांची काही चूक नव्हती. अजून कोणाला मत आहे वेगळा याच्या? बरं सांग तुझं मत सांग. ज्यांना वाटतं इजिप्तला ऑफ केलं होतं अर्जेंटिनाने त्यांनी बस क्रॉसफोर्ड होती. मी पूर्ण मॅच बघितली आहे आणि असं कोणती ही मॅच तू म्हणाला तसं इजिप्त आणि जर त्याच्या आधीची बघितली क्वार्टर फायनलची देखील मॅच बघितली तिथे काही जाणवलं असा बदल वेगळा म्हणजे अर्जेंटिनाच्या बाजूने असं झुकतंय पूर्णपणे फिफा जातंय किंवा जो रेफरी स्टाफ आहे तसं कधी बघितलंय? नाही. आरामात खूप आरामात दिसू शकतं अर्जेंटिनाचे आपल्याला. बाबा आहेत ना ते इन्फंटिनो. फिफा ओके FIFA जर बघायला गेलं तर अर्जेंटिनाची करंट टीम आहे मेसी प्रेसिडेंट फिफाचा प्रेसिडेंट त्यानंतर सगळे रेफरीज आणि VAR. बस एवढ्या टीमची गरज आहे अर्जेंटिना. एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये एवढे गोल्स कसे झाले अचानक? VAR पण फिफा प्रिन्सेस. VAR म्हणजे तर हे काय व्हर्च्युअल अर्जेंटिना रेफरी बनवा खऱ्यामध्ये. आपण पाहतोय तरुणाई फुटबॉल आवडतं फुटबॉल खेळतात आणि फुटबॉलचं विश्लेषण देखील त्यांना माहीत आहे. आणि सध्या जे सामने त्यांनी पाहिलेले आहेत त्या सामन्यानुसार त्यांनी ठरवलंय की फिफा अर्जेंटिनाला फेवर करते. पण अजूनही पाहिलं काही वेळा गोष्टी घडतात अशा पण गेम ऑफ द पार्ट ऑफ द गेम म्हणून सगळं वेगवेगळ्या गोष्टी होतात. पण अजूनही आपण बघूया अजून काही लोकांच्या शंका आहेत किंवा अजून या विषयावर काय मत असेल किंवा अजूनही आपण बघणार आहोत की फायनलमध्ये काय घडणार किंवा कोणाचं वेगळं मत असेल तेही आपण जाणून घेऊ. काय वाटतं सध्या आपण बघतोय फायनल आले फायनलला स्पेन विरुद्ध अर्जेंटिना हे दोघं आलेत. हे समीकरण कसं जुळून आलंय याच्यावरती मला काय सांगशील? इंटरेस्ट नाहीच आहे आता काहीच इंटरेस्ट नाही राहिला. पण काय घडलंय काय असं नेमकं? शेवटी तेच मिसमॅच नीट व्यवस्थित नाही करत ऑर्गनायझेशनच नीट व्यवस्थित नाही. फिफा फिफा व्यवस्थित जसं हवं तसं
सध्या पूर्व जेवढ्या मॅचेस आपण बघितल्यात म्हणजे अर्जेंटिनाच्या विरुद्ध असलेल्या टीमच्या, तेव्हा अर्जेंटिनाला पूर्णपणे फेवर देण्यात आलेलं का? हो, मोस्टली दर टायमाला फाऊल दिसून पण नाही फाऊल देत तरी मग त्याच्यावरती रेफरी ऍक्शनच घेत नव्हते. नाही घेतच नाही, आता पण कुठे घेतात ते. बरं, मग आता जसं आता हे घडतंय, पण आता फायनल आहे आणि फायनलला त्यांनी नवीन रेफरी नियुक्त केलाय तो फायनल हे करण्यासाठी, फायनलसाठी. तर मग त्या रेफरीचं असं गणित होतं 2022 मध्ये काय घडलेलं, जेव्हा पहिली मॅच होती अर्जेंटिनाची, अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया, तेव्हा अर्जेंटिनाला 2-1 हरवलेलं सौदी अरेबियाने, तेव्हा रेफरी तो होता. पण आता तोच रेफरी फायनलला आहे, मग काही वेगळं असं जाणवेल का? नाही, सेम असणार आहे, जसं आहे तसंच तसंच असणार. म्हणजे अर्जेंटिना जिंकणार, असं करा नाही तर तसं करा. अजून एक प्रश्न असा आहे की सध्या जो गोल्डन बूट आहे त्याच्या लढतीमध्ये एम्बापे आणि मेसी, पण आता कसं आहे असिस्ट मेसीचे जास्त आहेत आणि एम्बापेचे कमी आहेत. पण एक उद्याचा सामना बाकी आहे, फ्रान्स आणि इंग्लंड विरुद्धचा. तर मग या सामन्यामध्ये जर एम्बापेने चांगली कामगिरी केली तर तो बूट घेऊ शकतो का? मेसीकडेच राहणार ते जेतेपद गोल्डन शूट? भेटायला तर त्याला हवा, बट आता शेवटी काय बोलणार आहे. जे व्हायचे ते होईलच. पेनल्टी टू रोनाल्डो. ठीक आहे. पुढे येऊया आपण, अजूनही आहेत. काय सांगाल मला? काय बोलू मी. सध्या आता फायनल सुरू आहे म्हणजे फायनल आलीच, जवळच मोक्यावरच आहे. फ्रान्सच येते सारखं, काय करायचं, फ्रान्सचं गणितच वेगळं आहे. पण स्पेन विरुद्ध अर्जेंटिना यांचा फायनलचा मुकाबला आहे. तर मला काय सांगशील, यांच्यापैकी कोण जिंकेल? जसं की म्हणजे मेसीचा तर लास्ट फिफा आहे आणि यमालचा तर फर्स्ट आहे. तर मी तर म्हणजे विचार करतो की मेसीच जिंकला पाहिजे, कारण त्याचा लास्ट फिफा आहे. तर म्हणजे त्याच्यासाठी जाता एक चांगला वर्ल्ड कप जिंकून जाईन तो. मग तुझ्या आवडती टीम कोणती आहे? माझी तर पोर्चुगल होती, पण आता ती बाहेर झाली आहे, कारण म्हणजे रोनाल्डो पण ग्रेटेस्ट म्हणून प्लेअर तो म्हणून बाबा जिंकू दे, की खेळलाय चांगला, खेळतोय, गेम चांगला आहे, टीम कशी असू दे त्याची, असं वाटतं कधी? काय रोनाल्डोची नाही, अर्जेंटिनाच सांगतो. मेसीची तर टीमच चांगली आहे पहिल्यापासून. म्हणजे पहिल्यापासून त्याला बॅक करत आली म्हणून ते फायनलला पोहोचले. हो, म्हणजे मेसीच्या टीम मध्ये तुम्ही बघेन तर मिडफिल्डर पण खूप चांगले आहे, लाईक म्हणजे एकदम चांगले, आणि डिफेंडर पण खूप चांगले, आणि गोलकीपर ज्यांनी लास्ट टाइम फिफा मध्ये वर्ल्ड कपचा लास्ट 30 सेकंड मध्ये फ्रान्सचा गोल वाचवला होता त्यांनी. एमिलियानो मार्टिनेज. येस, या मार्टिनेज. तत्पूर्वी आता पूर्ण पावसाचं वातावरण झालंय आणि आपण इथेच थांबूया. कॅमेरामॅन सुमित सह मी हर्ष सावंत, आपण पाहताय प्रहार न्यूज लाईन. धन्यवाद.